जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मरुत संजोक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधात् यकीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारेस्सदा सोऽयं मुक्तिरक्षितो विजेते श्रीरामदासो गुरु। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या प्रे पावी प्रेमग्रासा महाराज सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। उद्या जन्माष्टमी रात्री 10:30 ते 12 पर्यंत आपल्या हरिपाठ स्वरूप त्यांचं भजन होणार आहे रात्री 10:30 ते 12 पर्यंत आणि 12 नंतर कृष्णजन्म होईल। परवा दिवशी मंगळवारी काला आहे गोपाळ काला, त्याचं प्रवचन मंगळवारी दुपारी 5:30 ते 6:30 या वेळामध्ये होईल। अर्थात तुमचं गीता पठण काय असेल तेवढ्याचं तारतम्य बाळगून 5-10 मिनटं पुढे मागे, पण ते त्यावेळेला पूर्ण होईल। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 18 17वा दशक काल पूर्ण झाला। दशक 18 बहुजिन्सी। श्रीराम समर्थ श्रीराम। तुझ नमो गजवदन, तुझा महिमाची कळेना। विद्या बुद्धी देशी जना लहान थोरासी श्रीराम। तुझा महिमा कळेना याचा अर्थ काय? तुझा महिमा आघात आहे। काय वानो तुझे गुण, म्हणजे आम्हाला ते शब्दात व्यक्त करून सांगता येत नाही। तू कशाचा आहे? विद्या आणि बुद्धीचा दाता आहेस। मनुष्याला विद्या जी प्राप्त होते, बुद्धी प्राप्त होते, ती विद्या आणि बुद्धीचा तू दाता आहे। त्यानंतर नमस्कार केला ते सरस्वतीला। तुझं नमो सरस्वती। चारी वाचा तुझे न स्फूर्ती, तुझे निजरूप जाणती ऐसे थोडे। परा पश्यंती मध्यम आणि वैखरी अशा ज्या 4 वाणी आहेत, त्या 4 वाणीचं उगमस्थान तूच आहेस। तुझ्यापासूनच या वाणी निर्माण झालेल्या आहेत। तुझं नमो सरस्वती। चारी वाचा तुझे न स्फूर्ती, म्हणजे मनुष्याला जी बोलण्याची शक्ती आहे, ताकद आहे, ते सरस्वतीच्या कृपेने प्राप्त आहे। आपल्याला जी स्फूर्ती होते, कुणाला लेखनाची स्फूर्ती आहे, कुणाला वाचनाची स्फूर्ती आहे, कुणाला गायनाची स्फूर्ती आहे, तर ही जी स्फूर्ती आहे ती त्या सरस्वतीची कृपा आहे। म्हणलं आहे सरस्वती एखाद्याला प्रसन्न आहे, कशी ओळखायची? सरस्वती जयास प्रसन्न समयोचित शब्द देत। कोणत्या वेळेला काय बोलायचंय
ते योग्य शब्दामध्ये बोलण्याची जी शक्ती आहे, त्यावेळेला ते शब्द आठवत नाहीत आपल्याला, पण ते आठवणं ही त्या सरस्वतीची कृपा आहे ना. एखाद्या उत्तम लेखन करता येणं सरस्वतीची कृपा आहे. उत्तम वादन आहे, गायन आहे, कला आहे, त्या सगळ्या कला, त्या सगळ्यांची ही जननी आहे सरस्वती माता. धन्य धन्य चतुरानना त्वा केली सृष्टी रचना, वेदशास्त्रे भेदनाना प्रगट केले. ब्रह्मदेवाला नमस्कार केला पहिल्यांदा, गणपतीला, मग सरस्वतीला, ब्रह्मदेवाला. की ब्रह्मदेवाने काय केलं, ही सृष्टी निर्माण केली. जर सृष्टी नव्हती तर मग आपण कुठे बसलो असतो. पृथ्वी सगळे विश्व निर्माण केले कोणी, ब्रह्मदेवाने. आणखीन काय केलंय, निश्वासातनं वेद निर्माण झाले. म्हणजे काय केलं ब्रह्मदेवाला, आपल्याला माहित आहे ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली. ती भगवान महाविष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले आणि भगवंताने त्याला सांगितलं सृष्टी कर. आता सृष्टी कर म्हणल्यानंतर ते म्हणजे करू कशी. आणि मग भगवान महाविष्णूंनी हंस रूपाने ब्रह्मदेवाला ज्ञान दिलंय. आणि मग ते वेदाचं मुख्य ज्ञान, मूळ ज्ञान ब्रह्मदेवाला भगवंताने दिलेलं आहे. मग ब्रह्मदेवाने आपले मानसपुत्र नारदांना दिले, नारदाने व्यासांना दिले, व्यासाने शुकांना दिले, अशी ती परंपरा पुढे आपल्यापर्यंत आली. धन्य धन्य चतुरानना त्वा केली सृष्टी रचना, वेद शास्त्रे भेद नाना प्रगट केले. नाना प्रकारचे शास्त्र, नाना प्रकारचे भेद हे लोकांना, सर्वसामान्यांना कळावेत म्हणून वेदाच्या माध्यमातून ते प्रगट केले. धन्य विष्णू पालन करशी. आणि भगवान महाविष्णू त्याला नमस्कार केलाय, कारण आपलं पालन पोषण करणारा कोण आहे, तोच आहे. म्हणजे सृष्टी निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेवाकडे दिलं, पण या सृष्टीचं पालन पोषण करण्याचं काम भगवान महाविष्णूकडे आहे. म्हणून त्या विष्णूला वंदन केलंय की बाबा तुझी कृपा होऊ दे, तर आमचं सगळं व्यवस्थित चालेल. धन्य विष्णू पालन करशी, एकांशे सकळ जीवासी, वाढविशी वर्तशी, जाण जाणो श्रीराम. तुझ्यापासून हे सगळे जीव निर्माण झाले, त्याला वाढवतोस तू, पालन करतोस, तूच घडविसी, तूच मोडीसी. त्याचंच सगळं आहे, घडवणं मोडणं सगळं काम त्याच्याकडे. काय वाढविसी वर्तविसी, जाण जाणो श्रीराम. सगळ्यांना बुद्धी पण देतोस. म्हणजे कशाची बुद्धी, पोट भरण्याची बुद्धी. आता त्याला हे चालवायचं की नाही, मग त्या जीवाला जर आपलं पोट कसं भरायचं ही बुद्धी नसेल तर पोट कसं भरेल. मग चारा कुठे चांगला मिळतो ते पक्ष्यांना माहिती आहे, गवत कुठं चांगलं आहे ते गायींना माहिती आहे. त्यांना बरोबर आपल्या उपजीविकेचं साधन, मग ती जाणती कळा आहे, ती तिला जाणीव देतो की आपल्याला पोट भरायचं आहे. म्हणजे मुंग्याला सांगतो अमुक ठिकाणी साखर आहे, जा तिकडे. ही वेंधळी माणसं आहेत, त्यांच्यातलं सगळी साखर सांडते, तर तुझा तिथे खा. म्हणजे आपण बघा आपल्या किचन कट्ट्यावर सुद्धा साखर सांडते आहे का नाही. म्हणजे साखरेच्या डब्यातनं चमचा काढून त्यात कशात टाकायचा आहे, चहाच्या पातेल्यावर, पण तिथे पण साखर सांडते. धन्य विष्णू पालन करसी, एकांशे सकळ जीवासी, वाढविसी वर्तविसी, जाण जाणो श्रीराम. धन्य भोळा शंकर. शंकराकडे काय काम आहे, संहार करण्याचं काम आहे. म्हणून एखाद्या मनुष्य जर मृत्यूपंथाला टेकला असला तर त्याला सांगतात की शंकराचा जप कर. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव मृत्योर्मुक्षीयमामृतम्. धन्य धन्य भोळा शंकर. त्याला भोळा का म्हणलंय, लगेच प्राप्त हो, लगेच प्रसन्न होतो ना. म्हणजे आधी विचार करत नाही हा माणूस आपल्याला काय मागेल म्हणून. त्या भस्मासुराला दिले का नाही वरदान,
तुला काय पाहिजे ते माग. म्हणला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म झाला पाहिजे. दिलं वरदान. हा लगेच लागला शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला. म्हणजे ट्रायल घेऊन. मग भगवान महाविष्णूने त्या भस्मासुराला म्हणजे मोहिनीचं रूप घेऊन आले आणि मग त्याचं भस्मासुराचं. धन्य धन्य भोळा शंकर जयाच्या देण्यास नाही पार. किती द्यावं, मागचा पुढचा विचार नाही हो, मागितली की द्यायचंय. आता शंकराने भगवंताला रावणाने भगवंताला आत्मलिंगच मागितलं, देऊन जा. सगळे दिवस चिंतेत पडले. अहो म्हणले आत्मलिंग आहे, तुम्ही दिलंय. मग गणपती बाप्पाला यावं लागलं. धन्य धन्य इंद्र धन्य धन्य भोळा शंकर दयाशा देण्यास नाही पार. राम नाम निरंतर जपत आहे श्रीराम. राम नाम निरंतर. मग भगवंताने गुराख्याचं रूप घेतलं. सगळं आपल्याला माहिती आहे की काय. जयाच्या देण्यास नाही पार. त्या शंकरामुळे सगळं विश्व वाचलं ना. नाहीतर समुद्र मंथनात पहिल्यांदा विषच बाहेर पडलं होतं. शंकराने प्रासन केलं नसतं तर सगळ्या जगामध्ये हलकल्लोळ माजलं असतं. शंकराने काही गंगेला जर आपल्या मस्तकावर धारण केलं नसतं तर भगीरथाने आपल्या पूर्वजांचा कसा उद्धार केला असता. धन्य धन्य भोळा शंकर जयाच्या देण्यास नाही पार. राम नाम निरंतर जपत आहे. अखंड नामस्मरण. शंकर रामनाम घेत असतात अखंड. धन्य धन्य इंद्रदेव सकळ देवाचाही देव. चंद्र इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगावे श्रीराम. धन्य धन्य इंद्रदेव. सगळ्या देवाचा देव इंद्रदेव श्रीराम. हा धन्य धन्य इंद्रदेव सकळ देवाचाही देव. इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगावे श्रीराम. सगळी सुख आहेत तिथं स्वर्गामध्ये. तो तर देवाचा राजा आहे. धन्य धन्य यमधर्म सकळ जाणती धर्माधर्म. प्राणी मात्रांचे वर्म ठाई पाडते श्रीराम. आणखीन कोण आहे? यमधर्म. आपण केलेलं प्रत्येक चांगलं किंवा वाईट कर्म याची नोंद त्यांच्याकडे. काय म्हणतोय बघा. प्राणी मात्रांचे वर्म ठाई पाडते श्रीराम. त्याला माहिती आहे सगळं काय काय करतो मनुष्य. व्यंकटेशी महिमा किती भले उभ्या अन्न खाती. वडे धिरडी स्वाद किती अतळ आपालांचा श्रीराम. व्यंकटेश्वराचा महिमा काय म्हणून सांगावा. अन्नदानाला महत्व आहे तिकडे. चांगले चांगले लोक उभ्यानेच अन्न खातात. म्हणजे दिला प्रसाद की प्रसाद आहे. प्रसाद म्हणून खातात. घरी काही कमी आहे का हो? घरी काही कमी नाही. पण तो देवाचा प्रसाद तो हात पुढे करून मनुष्य घेतो. धिरडी आहेत, वडे आहेत, तळलेले पदार्थ आहेत. धन्य तो बनशंकरी उदंड शाखांचे हरी. विवर विवरो भोजन करी ऐसा कैचा श्रीराम. बनशंकरी तिकडे भाज्यांचे अनेक प्रकार. बनशंकरी म्हणजे शाकंभरी देवी म्हणतात बनशंकरी. तर त्याला अनेक प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य असतो. धन्य भीम गोलांगुळ कोरोड्याचा उदंडमाळा. दही वडे खाता सगळा समाधान होय श्रीराम. मारुतरायाचं आहे बजरंगबली. वडे उडदाचे आणि उडदाचे डाळ त्यांना रुईचे माळा सगळं मारुती. धन्य तुगा खंडेराया. भंडारे होय पिवडी काया. कांदे भरीत रोडके खाया. सिद्ध होते श्रीराम. मल्हारी मार्तंड खंडेरा.
भंडारा उधळला जातो आणि कांदे भरीत रोडगं हा प्रसाद आहे त्याचा, लोक आनंदाने ग्रहण करतात. धन्य तुळजा भवानी भक्ता प्रसन्न होते जनी, गुणवैभवास गणी आईचा कैचा श्रीनाम. धन्य तुळजा भवानी, ही तुळजा माता आहे, भक्तांना प्रसन्न होते. तिचं वर्णन किती करून सांगावं. राम वरदायिनी, रामरायाला वरद दिलाय की तू रावणाचा वध करशील. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसन्न झालेली. धन्य धन्य पांडुरंग, अखंड कथेचा होतो धिंग, का नवाने रागरंग नाना प्रकारे श्रीराम. पंढरपूरचं महत्व काय वर्णन करून सांगायचं. पांडुरंगामुळे त्याला महत्व आहे पंढरपूर. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरपुंडरी काय दातु मुनींद्र, हे समागत्य तिष्ठन तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. धन्य धन्य पांडुरंग. पंढरपूरचं महत्व काय माहिती ना. अखंड कथेचा होतो धिंग, म्हणजे पंढरपुरात एकही दिवस असा नाही की ज्यावेळेला कीर्तन नाही. नित्य नामस्मरण आहे, नित्य कीर्तन आहे, नित्य हरिपाठ आहे, नित्य नामस्मरण चाललेलं आहे. अखंड कथेचा होतो धिंग, तान माने रागरंग नाना प्रकारे श्रीराम. टाळाचा, मृदुंगाचा, विण्याचा आवाज आहे. धन्य तुका क्षेत्रपाळा उदंड जनाला विलासाळा, भावे भक्ती करता फळा वेळ नाही. क्षेत्रपाळ देव आहे, त्यालाही भक्त पूजन करतात. रामकृष्णादी अवतार त्याचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले. भगवंताचे असंख्य अवतार झाले, रामकृष्णादी अवतार झाले आणि त्यांच्या नामस्मरणामध्ये लोक रमून गेले. रामनाम आणि कृष्ण, रामाची उपासना आणि कृष्णाची उपासना अगदी कन्याकुमारीपासून ते थेट काश्मीरपर्यंत वाढवा भारत सगळीकडे राम माहिती आहे आणि कृष्णही माहिती आहे. उपासनेस बहुत नर तत्पर झाले, त्यांची उपासना करण्याकरता लोक तयार झाले. विष्णूची उपासना आहे. सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ. आता इतके कोट्यावधी देव आहेत, 33 कोटी देव, पण यांचा मूळ कोण आहे. अंतरात्मा. हा अंतरात्मा ह्या सगळ्या देवाचं मूळ आहे. नाना देही देह एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूपसाजे, नाना तीर्थक्षेत्री अभिरवगती गाजे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. जय देव आत्मया रामा, निगमागम शोधिता नकळे वृत्ती. सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माचे केवळ. भूमंडळी भोग सकळ त्याशी सगळे श्रीराम. भूमंडळामध्ये कुणाच्याही मुखात अन्न घातलं तर ते त्यालाच जाऊन मिळतंय. कुणाला अंतरात्मा. आपण काढतो अंतरात्मा तृप्त झाला बघ. म्हणजे अन्नदानासारखं दुसरं दान नाही. कारण बाकी कितीही गेलं ना तर माणूस समाधानी होत नाही. साधं कपडे दिलं तर म्हणले टेरिकॉट पाहिजे, ते पाहिजे, नाना म्हणजे चांगले भारी कपडे पाहिजेत. म्हणजे कसंही दिलं तर त्याला अधिक चांगलं पाहिजे असतं. कपडे दिले तर समाधान नाही, पैसे दिले तर समाधान नाही, ब्लॉग घेऊन दिलं तर समाधान नाही. म्हणजे वन रूम किचनच घेतला. तू घेतला असतं बरं झालं. 2 रूम किचन घेतलं म्हणजे काय झालं. आपण खरं म्हणजे 3 रूम किचन घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे समाधान किती द्या, समाधान नाही. फक्त अन्न असा एक पदार्थ आहे जो दिल्यानंतर मनुष्य पुरे 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 पाच म्हणतो, तृप्त होतो. म्हणून अन्नदानाला जास्त. सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ. भूमंडळी सकळ भोग त्याशी सगळे. हा अंतरात्मा तृप्त होऊन जातो. एखाद्या गरीबाला समजा तुम्ही थंडीच्या दिवसात काही गरम कपडा दिला, त्याचा अंतरात्मा प्रसन्न होईल. ज्याच्याकडे जे नाही ते तुम्ही दिलं तर त्याचा अंतरात्मा प्रसन्न होतो. नाना देव होऊन बैसला, नाना शक्तिरूपे झाला, भोगता सकळ व्यवहाराला तोचे एक सर्व. हा अंतरात्माच
नाना देव होऊन बसला. नाना ठिकाणी नाना प्रकारची नावं घेऊन देव झालाय. नाना देही देह एक विराजे, सगळीकडे तोच आहे. नाना देव होऊन बसला, नाना शक्ती रूपे झाला. अनेक ठिकाणी देवीची मंदिर आहे, मग त्याला काय म्हणे शक्ती रूप झाला. भोगता सकळ वैभवाला तोच एक, सगळ्याचा भोग उपभोग घेतोय आणि प्रसन्न कोण होतोय? आत्माराम. काय भव्य मंदिर आहे, प्रसन्न झाला ना आत्माराम. म्हणजे जे जे चांगलं चांगलं आहे तिथं आपलं मन प्रसन्न होऊन जातं. याचा पहावा विचार उदंड लांबला जोदार, होती जाती देव नर किती म्हणून श्रीराम. आता हे सांगता सांगता म्हणाले लांबण फार लागली. समर्थ म्हणतात उदंड लांबला जोदार, होती जाती देव नर किती म्हणून. असंख्य देव आले, अवतार समाप्त झाले, अनेक माणसं जन्माला आली, मोठे मोठे कीर्तिवान बुद्धिवान गायक नट गेले काळाच्या ओघात. याचा भावा विचार उदंड लांबला जोजार, होती जाती देव नर किती म्हणून श्रीराम. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती, उदंड स्तुती. अनेक लोक कीर्ती करून गेले, अजून त्यांची नावं आहेत, चांगले चांगले कामं करून गेलेले. आता बघा पैसा सर्वच राजांजवळ होता, पण अहिल्याबाई होळकरांनी जे त्याचं चीज केलं असं आपण म्हणतो. प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्याने धर्मशाळा बांधल्या, तीर्थयात्रेकरूंना राहण्यासाठी धर्मशाळा बांधल्या, प्रत्येक तीर्थक्षेत्रा ठिकाणी घाट बांधले, अन्नक्षेत्र चालवली. म्हणजे मनुष्य येतो जातो पण त्याची कीर्ती मागे राहते. कीर्ती आणि अपकीर्ती मागे काय राहतं? कीर्ती मागे राहते. त्याने एखाद्या माणसाने वाईट कर्म केलं तर त्याची अपकीर्ती मागे राहते. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती. काही लोक निंदा करतात, काही लोक चांगले म्हणतात. सर्वत्रांची भोगप्राप्ती, अंतरात्म्याशी झगडे. कुणाची निंदा केली तर ते अंतरात्म्याला दुःख होतं, कुणाची स्तुती केली तर सुख अंतरात्म्याला होतं. म्हणजे जे जे काही आहे ते सगळं कुणाला जाऊन प्राप्त होतं? अंतरात्म्याला. कोण देही काय करतो, कोण देही काय भोगतो, भोगी त्यागी वितराग येतो, एकची आत्मा श्रीराम. आता निरनिराळ्या देहाचा त्याने आश्रय घेतलेला आहे. कोण देही काय करतो, निरनिराळ्या देहाचा आश्रय घेतलाय. माणसाचा घेतलाय, निरनिराळ्या पशु पक्षी जनावरांचा आश्रय घेतलाय. त्या त्या देहाच्या माध्यमातून कोण देही काय करतो, कोण देही काय भोगतो. निरनिराळ्या देहामध्ये वेगवेगळे भोग आहेत. आता साधं कुत्र्याचं घ्या, रस्त्याचं कुत्रा असलं तर कोणी जाता येतं तर दगड मारतंय, आणि ते जे करतात तर श्रीमंताचं कुत्रा असलं तर गाडी बसून फिरतंय. कोण देही काय भोगतो, भोगी त्यागी वितरागी तो, एकची आत्मा श्रीराम. भोग भोगणारही तोच आहे, त्यागी मनुष्यही तोच आहे. माणसामध्ये मनामध्ये विरक्ती निर्माण झाली त्या माणसाच्या, तरी तोच आहे. भोगी त्यागी वितरागी तो, एकची आत्मा श्रीराम. प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे पाहत गेले. प्राणी अभिमानात गुंतून गेले, त्यामुळे लोकांच्या देहाकडे ते पाहतात. हा की गोरा गोमटा आहे म्हणा, सशक्त आहे म्हणा, आरोग्यशील आहे म्हणा, पैसावान आहे म्हणा, ज्ञानी आहे म्हणा, काय हे सगळं वर्णन कशाचं आहे? त्या देहाचं वर्णन आहे. मग मनुष्य त्या देहावर भुललाय. प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले. अंतरी रसोने श्रीराम. मुख्य काय काय चुकले? अंतरात्म्याशी.
म्हणजे समोरच्या माणसातला परमात्मा पाहायचा याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. तो अमुक जातीचा आहे, तो अमुक आहे, तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, याच्याकडेच आमचं लक्ष जातं. ज्ञानी आहे, मूर्ख आहे, याच्याकडे आमचं लक्ष जातं. पण त्याच्यामध्ये असणाऱ्या अंतरात्म्याकडे आमचं लक्ष जात नाही. तसंच आमच्या देहाकडे लक्ष जातं, पण आज बसलेल्या परमात्म्याकडे आपलं लक्ष जात नाही. प्राणी स्वाभिमाने बोलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यात चुकले अंतरी असून श्रीराम. अरे या आत्म्याची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे. अरे ह्या आत्म्याचं हे जे सर्वगत असणारा परमात्मा आहे, याच्याकडे कोणाचं लक्ष आहे. अरे या आत्म्याची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे. अघात पुण्यानुसंधान आहे. काही आपल्या गाठी अघात पुण्य असेल तर आपलं लक्ष या परमात्म्याकडे जात आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेल्या परमात्म्याकडे आपलं लक्ष जात आहे. भगवंताचं आपल्याला अनुसंधान राहत आहे. नाहीतर थोडा वेळ नामस्मरण पण आपण विसरून जातो. अनुसंधान म्हणजे सतत भगवंताची आठवण. अगाध पुण्य अनुसंधान राहे, काही एक श्रीराम. त्या अनुसंधानासारखे जळून जायचे किलमशे, असं ज्याला अनुसंधान जमलेलं आहे, म्हणजे भगवंताची सातत्याने आठवण. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, असं ज्याचं झालेलं आहे, त्या अनुसंधानासारखे जळून जायचे किलमिशे, मनाची सगळी किलमिश नाहीशी होऊन जातात. अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरोनी पाहतो. अंतर्निष्ठ ज्ञानी, ज्ञानी माणसं आहे, समोरच्या माणसाचं अंतःकरण जाणणारी माणसं आहे. त्याला त्या माणसाकडे पाहिलं की कळतं याची आध्यात्मिक प्रगती किती झालेली. अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरोधी पाहते. आपल्याला काय करणार, आपल्या सगळी वाटतं सारखी दिसणार, पण अंतर्निष्ठाला जाणणार, ज्ञानी मनुष्य ज्ञानी माणसाला जाणणार, संत संतांना जाणणार. आपल्याला काय करणार. त्या अनुसंधानासारखे जळून जायचे किलविषय अंतर्निष्ठ ज्ञानी आहे से विवरोधी पाहते श्रीराम. अंतर्निष्ठ तितके तरले, असे जे अंतर्निष्ठ आहे, जे आतल्या भगवंताशी ज्यांचं तादात्म्य झालेलं आहे आणि चराचरामध्ये भरलेला परमात्मा ज्यांना दिसतो, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, अशी ज्याची अवस्था झालेली आहे त्याला अंतर्निष्ठ. अंतर्निष्ठ तितके तरले, जेवढे अंतर्निष्ठ आहेत ते तरुण गेले. अंतर्निष्ठ तितके तरले, अंतर्भ्रष्ट जितके बुडाले, बाह्याकारे भरंगळले, लोकाचारे श्रीराम. आणि जे अंतःकरणातनं भ्रष्ट झाले अशी माणसं बुडाले, पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम या फेऱ्यामध्ये सापडले. बाह्याकारे भरंगळले लोकाचारे, ते वरवरच पाहत बसले, त्यामुळे अंतरात्म्याकडे त्यांचं लक्षच गेलं नाही. इति श्री दासबोधे कृषी समाधे बहुदेवस्थान निरूपणाम समास प्रथम श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. इसे बजाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठावला हे श्रीराम. स्वप्ने जे जे देखिले, ते ते जागृती सोडाले, सहज अनुवाच्य झाले, बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेशी वाणावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे ने साजवाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करताच विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन,
येथे प्रत्ययास कारण प्रत्ययोपावा श्रीराम देहे तव पाचा भूतांचा कर्तात्मा तेथीचा आणि कवित्र प्रकार मनुष्याचा कशावरणे श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वचे काय मनुष्याचे ऐशा प्रमाण बोलण्याचे गाये घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमू नये भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम इति श्रीदास बोधे कृषिमारे विमल ब्रह्मनिरूपणा समास दशम श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीर समर्थ आरती गळ्यामध्ये लाजला उभी ही आरती कस्तुरी मितीना जल्लरी गुंतले गणोला आरती सद्गुरु गजानन महाराज की जय।